नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अंजली आता अर्णवची फिरकी घेत असते. अंजली म्हणत असते की चिंटू, अरे तूच विचार कर ना, आता ईश्वरी मुंबईमध्ये थांबावी म्हणून तू प्रयत्न करतोयस आणि आम्हाला मॅड म्हणतोयस का? आता तूच विचार कर, तू ईश्वरीसाठी हे जे काही करतोयस फक्त मैत्री म्हणून करतोयस की तुझ्या मनामध्ये अजून काहीतरी आहे म्हणून तू हे सगळं तिच्यासाठी करतोयस, याचा तूच जरा विचार कर, असे इथे आता अंजली म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंजली म्हणत असते की चिंटू, जेव्हा ईश्वरी काहीतरी काम करते, ती जेव्हा सक्सेसफुल होते, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरती आलेला आनंद आम्हीसुद्धा बघितला आहे हां. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की हे सगळं खोटं आहे, असं काहीही नाही आहे. तेव्हा अंजली म्हणत असते, हे सगळं खोटं आहे का? अरे तुझ्या डोळ्यांमध्येच दिसतंय काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते. तुझे डोळे सगळं काही सांगतात. तेव्हा इथे आता लगेचच आकाश खाली वाकून अर्णवच्या डोळ्यांमध्ये बघत असतो. तेव्हा इथे अर्णव डोळे लपवण्याचं काम करत असतो. तो आता दुसरीकडे बघत असतो. तेव्हा अंजली म्हणत असते, चिंटू, अरे तिकडे काय बघतोयस आता? अरे गंमत करतोय आम्ही. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की चिंटू, आता तूच विचार कर की तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते खरं आहे की तू जे बोलतोयस आमच्याबरोबर ते खरं आहे. तुझ्याकडे बघून आम्हाला सगळं काही कळतंय हे मात्र नक्की. ईश्वरीबद्दल तुझ्या मनामध्ये नक्कीच काहीतरी आहे. तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो की हे सगळं खोटं आहे, असं काही नाही आहे. तेव्हा इथे अंजली म्हणते, खोटं आहे का हे सगळं? मग असेल. चल आकाश, अरे तो म्हणतोय ना हे सगळं खोटं आहे म्हणून, तसं काही नाही आहे. तरीसुद्धा तू माझं ऐकायला काही तयार नाही आहेस. चल बरं आता आपण जाऊया. तेव्हा इथे अंजली आकाशबरोबर आता बाहेर जाते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की माझ्या डोळ्यांमध्ये सगळं काही दिसतंय म्हणजे? तो आपला मोबाईल घेतो आणि डोळे चेक करत असतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की डोळ्यात काहीच दिसत नाही आहे. ताई पण ना, आणि तो आता काण्या नजरेने दाराकडे बघत असतो की परत हे दोघेजणं मला चिडवायला येत तर नाही ना. तेव्हा इथे अर्णव पुन्हा लॅपटॉप उघडून आता ईश्वरीसाठी जे काही तो काम करत असतो ते त्याने करायला सुरुवात केलेली असते. तर इकडे किचन क्लाउडबद्दल अजून खूप सारी माहिती त्याने गोळा केलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मामा आता नागपूरमध्ये पोचलेले असतात. खूप उशीर झालेला असतो. तर इथे आजी आजोबा यांचं जे चहाचं स्टॉल आहे ते अजूनही चालूच असतं. तेव्हा मामा जातात, आता बसलेले असतात आणि म्हणतात की आता एवढ्या रात्री त्या म्हाताऱ्याला कुठं बरं बघू मी? एवढं मोठं नागपूर आता शोधू तरी कुठे कुठे, असं मामा म्हणत असतात. पण इथे आता मामांचं नशीब इतकं चांगलं की बरोबर आता इथे नाक्यावरतीच आजी आजोबा त्यांना भेटणार असतात. तेव्हा आजोबा म्हणत असतात, काय पाहुणं, काय देऊ तुम्हाला? चहा वगैरे देऊ का? तेव्हा मामा म्हणत असतात, नाही नको, मला चहा वगैरे काही नको. तेव्हा आजी म्हणतात, अहो थोडा चहा घ्या, थकलेले दिसताय, चहा घेतलात ना तर थकवा जाईल तुमचा. तेव्हा मामा म्हणत असतात की नाही नको, खरंच मला चहा वगैरे काही नको आहे. तेव्हा आजी म्हणत असतात, मग पाणी तरी घ्या, एवढे थकलायत तुम्ही, पाणी घेतलं तर बरं वाटेल. तेव्हा मामा म्हणतात की बरं बरं ठीक आहे, थोडंसं पाणी प्यायला द्या मला. तेव्हा इथे आजोबा म्हणत असतात की ठीक आहे, पाणी प्यायला देतो. त्यानंतरला इथे मामांचं लक्ष जातं. बघतात तर काय, मामांना खूप मोठा धक्का बसतो. कारण ज्या आजी आजोबांना बघण्यासाठी मामा आता मुंबईवरून नागपूरला आलेले असतात, ते आता आजी आजोबा त्यांना अगदी आल्या आल्या नाक्यावरती भेटलेले असतात. मामा आपला मोबाईल काढतात आणि त्याच्यावरती जो फोटो इथे राकेशने पाठवलेला असतो तो फोटो आता आजी आजोबांबरोबर मॅच करून बघतात. तेव्हा इथे आजोबा आता मामांना पाणी देत असताना ते म्हणतात की पाहुणं घ्या, पाणी घ्या. तेव्हा मामा म्हणतात, आता फक्त पाणी नाही तर आता मी चहासुद्धा घेणार आणि ते सुद्धा झणझणीत नागपुरी स्टाईलमध्ये. मला आता चहा हवा आहे आणि आता मी इथे बसणार आहे खूप वेळ तुमच्याबरोबर गप्पा मारत. मला तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे, असं आता मामा म्हणत असतात. तेव्हा इथे मामा म्हणतात की जावई बापू, वृद्धाश्रम काय, वाढदिवसाच्या शुभेच्छा काय, आता बघा तुम्हाला इथे अर्णवसमोर कसं एक्सपोज करतो ते. तर इथे मामांच्या हातामध्ये आता खूपच मोठा पुरावा लागलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश आलेला असतो. राकेश अर्णवकडे आता वाकून बघतो आणि म्हणत असतो की आता मला जाऊन वातावरणाचा अंदाज घ्यायला हवा. इथे अर्णवला माझ्यावरती संशय तर आलेला नाही आहे ना?
आता जाऊन मला चेक करायला हवं की सगळी परिस्थिती अगदी व्यवस्थित आहे ना. तेव्हा इथे आता आकाश हा आता अर्णवच्या रूममधून गेलेला असतो आणि राकेश तिथे आलेला असतो. राकेश जेव्हा बोलतो अर्णव, तेवढ्यातच इथे आता अर्णवला वाटतं की तिथे आकाश आलाय. तेव्हा अर्णव म्हणतो, आकाश आता मस्करी करायला आला असशील ना, तर मी कामात आहे हां. आणि तेवढ्यातच अर्णवचं लक्ष जातं तर तिथे राकेश आलेला असतो. तेव्हा राकेश म्हणत असतो की अर्णव, अरे मी आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो की जीजू या ना, या तुम्ही प्लीज या. आणि तो शिर्केबरोबर बोलत असतो. आता शिर्केबरोबरचा फोन त्याने होल्ड केलेला असतो आणि तो राकेश बरोबर बोलायला बसतो. तेव्हा इथे आता आकाश हा तिथे आलाय की काय असं अर्णवला वाटलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो, सॉरी जीजू, मला असं वाटलं की आकाश आहे म्हणून. तेव्हा बोला ना, तुम्ही बसा. काय बोलायचं होतं का तुम्हाला? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की नाही रे, मला तुला थँक्स म्हणायचं होतं आणि सॉरीसुद्धा. तुझा वाढदिवस असताना, वाढदिवसाची पार्टी असताना मला अर्जंट नागपूरला जावं लागलं आणि माझ्या फ्लाईटचं तिकीट तू अरेंज करून दिलंस म्हणून मला जाता आलं आणि त्या लोकांची मदत करता आली. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, जीजू मला थँक्स म्हणायची काहीच गरज नाही आहे. अहो मी काहीच केलेलं नाही आहे. मी तर फक्त तिथे आता त्या एजन्सीला फोन केला आणि तुमचं तिकीट कन्फर्म केलं. बाकी तर मी काही केलेलं नाही आहे. तर इथे ट्रॅव्हल एजन्सीमध्ये तू फोन केलास आणि माझं तिकीट केलंस, त्यामुळे तर मला पटकन तिथे जाता आलं की नाही आणि त्या लोकांची मदत करता आली की नाही. बघितलंस ना, त्या लोकांनी तुला खरंच खूप आशीर्वाद दिला आहे. किती आणि काय काय करतोस तू अर्णव. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, जीजू मी एवढं काहीच केलेलं नाही आहे. अहो तुम्ही उलट किती काही करता त्या लोकांसाठी, ते खूपच जास्त कौतुक करण्यासारखं आहे. तेव्हा राकेश म्हणत असतो की मला आल्यानंतर तुला थँक्स म्हणता आलंच नाही आहे ना. तू किती आणि काय काय करतोस, डोनेशन देतोस. मला जेव्हा अर्जंटली जायचं असतं तेव्हासुद्धा तूच माझी मदत करतोस. त्यासाठी मला तुला थँक्स म्हणायचं होतं, बाकी काही नाही. तेव्हा अरुण म्हणतो, नाही जीजू, थँक्स म्हणायची खरंच काही गरज नाही आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, बरं सॉरी, मी तुला डिस्टर्ब केलं असेल, मी पण आता निघतो. तेव्हा इथे राकेश आता निघून गेल्यानंतर अर्णव पुन्हा शिर्केबरोबर आपलं बोलणं सुरू करतो. तेव्हा राकेश म्हणत असतो की चला, मला बघायचं होतं की इथे आता अर्णवचा माझ्यावरती संशय आला आहे की काय. पण जरी पण त्याला माझ्यावरती संशय आला असेल तरीसुद्धा तो माझ्याशी नीट बोलला आणि मला त्याने काहीच विचारलेलं नाही आहे. याचा अर्थ अर्णवचा माझ्यावरती अजूनही विश्वास कायम आहे, म्हणूनच त्याने आता मला काहीही प्रश्न विचारलेला नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी घरातली कामं करत असते. ईश्वरी म्हणत असते की ताई, अगं आवर ना पटकन. तुला माहिती आहे ना, आपलं काम जरी ऑनलाईन असेल ना तरीसुद्धा आपल्याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे. काहीतरी असं करायला पाहिजे की सगळेजण आपलं कौतुक करतील किंवा आपली आयडिया त्यांना आवडेल. असंच आपण काहीतरी केलं पाहिजे. तेवढ्यातच इथे आता दरवाजा नॉक होतो. तेव्हा ईश्वरी आता म्हणत असते की अरे देवा, आता कोण आलं असेल ह्या वेळेला, कोण आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की कुरिअरवाला, असं तो आवाज बदलून बोलतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, कुरिअरवाला आणि ह्या वेळेला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो कुरिअर आहे तुमचं मॅडम. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, ह्या वेळेला माझं कुरिअर आलं आहे. ती म्हणते, आले हां, 1 मिनिट थांबा. तेव्हा ईश्वरी आता कपडे तिथेच ठेवते आणि लगेचच दरवाजा उघडायला जाते. दरवाजा उघडते तर काय, समोरच कोणच नसतं, कारण अर्णव मागच्या बाजूला थोडा लपून बसलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे काय, कुरिअरवाला होता आणि आता इथे कुणीच नाही आहे. तेव्हा ती बघते तर काय, समोरच येऊन आता अर्णव उभा राहिलेला असतो. अर्णव म्हणतो की मॅम, कुरिअरवाला आला आहे, तुमचं कुरिअर आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही. आणि ईश्वरीला फारच आश्चर्य वाटतं. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मॅम, तुमच्यासाठी कुरिअर घेऊन आलो आहे. तेव्हा ईश्वरी त्याच्या हातातून ती आता बॅग घेते आणि बघते तर काय, त्याच्यामध्ये तिच्या आता इथे बिझनेस कार्ड असतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हे तुझं बिझनेस कार्ड आहे, माझ्याकडून तुला गुड लक विश, त्यासाठी छोटंसं गिफ्ट. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर माझं बिझनेस कार्ड खूपच सुंदर आहे सर, मला खूपच जास्त आवडलं. आत्ताच मी विचार करत होते की मला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि तुम्ही हे बिझनेस कार्ड घेऊन आलात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की ईश्वरी देसाई, वेलकम टू द बिझनेस कम्युनिटी. आणि तो म्हणत असतो, आता उंच भरारी आकाशामध्ये घ्यायची आहे,
तेव्हा इथे अर्णवच्या तोंडून आपलं कौतुक ऐकून ईश्वरीला खूपच जास्त आनंद होतो. अर्णव तिला अगदी मनापासून शुभेच्छा देत असतो. ते ऐकून इथे ईश्वरी खूपच जास्त खुश होत असते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की आता तुला लवकरात लवकर कामाला सुरुवात करायची आहे बरं. तेव्हा तिथे सुप्रिया आलेली असते. सुप्रिया म्हणते, अर्णव अरे तू इथे सकाळ सकाळ. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हो मॅमसाठी कुरिअर घेऊन आलो होतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की आई अगं बघ ना अर्णव सर माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलेत. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते मग आता कुरिअर दिल्यानंतर कुरिअर बॉय आता दारातच उभा राहून बोलणार आहे का की घरामध्ये सुद्धा येणार आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो काय करणार आता मॅम मला नेहमी दारातच उभं करून बोलत असतात, घरामध्ये बोलवतच नाही, मग आता तिथेच उभं राहायला हवं ना. तेव्हा ईश्वरी म्हणत असते सर प्लीज या ना सर आतमध्ये या. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की आई बघ ना सर माझ्यासाठी इथे आता बिझनेस कार्ड तयार करून घेऊन आलेत, बघ किती छान आहे ना. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते हो ना गं खूपच छान आहेत आणि बघ ना सगळं कसं जिथल्या तिथे त्याने लिहून आणलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे सुप्रियाला सुद्धा ते कार्ड खूपच जास्त आवडतात. तेव्हा ईश्वरी म्हणते आई मी हे ताईला दाखवून आली नमू ताईला, तिलासुद्धा खूप आवडतील. तेव्हा इथे आता ते कार्ड ते घेते, सगळ्या कपड्यांचा इथे बोजा उचलते आणि घरामध्ये निघून जाते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते की अर्णव सॉरी पण तुला एक विचारू का. तेव्हा अर्णव म्हणतो काकू विचारा ना. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते मी तुमच्या दोघांची मैत्री बघितली याआधी कशी होती ती. तुम्ही दोघेजण एकमेकांबरोबर सतत भांडत असायचात, एकमेकांचा इतका राग करायचात, तुमच्या दोघांचा भांडल्याशिवाय एक दिवससुद्धा जात नव्हता किंवा एक मिनिटसुद्धा जात नव्हता आणि अचानकपणे हे सगळं करतोयस तू तिच्यासाठी, म्हणजे हा एवढा बदल नेमकं काय आहे मनामध्ये. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो नाही कसं आहे ना आमच्या दोघांची खूप भांडणं व्हायची पण आता आमची चांगली मैत्री आहे आणि आता चांगली मैत्री आहे मग आता भांडण वगैरे हे सगळं आपण आता स्वभावानुसार स्वीकारलं पाहिजे. त्याच्यामुळे आता मी सिंदूरकडे अजिबात लक्ष देत नाही. ती कितीही माझ्याबरोबर भांडली ना तरीसुद्धा मी सगळ्या गोष्टी इग्नोर करतो, मी अजिबात मनामध्ये काहीही ठेवत नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो आता काय मैत्री केली आहे ना मग आता फ्रेंडशिपमध्ये एवढं तर सगळं सोडायचंच असतं. त्याच्यामुळे आता आम्ही दोघेजण एकमेकांबरोबर जास्त भांडत नाही, म्हणजे अगदी मी सिंदूरला माझ्याशी भांडायचं असतं, ते खूप भांडत असते पण मी आता तिच्याबरोबर अजिबात भांडायचं नाही असं ठरवलं आहे आणि मी तिच्या सगळ्या गोष्टींकडे आता लक्ष देत नाही, तिला इग्नोर करतो आणि चांगल्या गोष्टींवरतीच फोकस ठेवतो. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते अरे वा म्हणजे माझ्याच समोर बसून माझ्याच मुलीची तक्रार करतोयस, ते सुद्धा इतकं कॉन्फिडन्सने, असा तू पहिलाच मुलगा आहेस हा. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो सॉरी काकू. तेव्हा सुप्रिया म्हणत असते नाही रे तू सगळं जे काही बोललास ना ते मनापासून बोललास माहिती आहे मला, इसी बात पे चाय हो जाय, तू बस थोडा वेळ मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. तेव्हा सुप्रिया आता अर्णवसाठी चहा आणायला जाते. तेव्हा अर्णव मागे वळून आता ईश्वरीची वाट बघत असतो की कधी एकदा ईश्वरी आता बाहेर येते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे राकेशने आपला मोबाईल आता चालू केलेला असतो. ईश्वरीच्या घरी कोण येतं आहे कोण जातं आहे ईश्वरीला बघण्यासाठी त्याने आता CCTV कॅमेरा आपल्या मोबाईलमध्ये सुरू केलेला असतो आणि तो फुटेज बघत असतो. तेव्हा तो बघतो तर काय अर्णव ईश्वरीच्या घरी गेलेला असतो. तेव्हा राकेश म्हणत असतो की अर्णवचं पण ना आता ईश्वरीच्या घरी जाणं खूपच जास्त वाढत चाललं आहे, या दोघांचं ना नक्कीच काहीतरी करायला पाहिजे. तेव्हा इथे आता राकेश रागानेच आपला फोन बाजूला टाकतो आणि म्हणतो की या दोघांचा कसा बंदोबस्त करू, काय करू या दोघांना वेगळं करण्यासाठी. तेव्हा अंजली तिथे येते आणि म्हणत असते का हो काय झालं, कसला विचार करताय. तेव्हा राकेश म्हणतो नाही गं कसला नाही, ती नवीन केस आली आहे ना तिचा विचार करत होतो. तेव्हा अंजली म्हणते ते सगळं नंतर कराल तुम्ही, आधी चहा घ्या बरं, नाहीतर थंड होईल, गरम गरम आहे तर पिऊन घ्या. तेव्हा इथे राकेश चहा घेत असताना इथे अंजलीचं लक्ष त्याच्या मोबाईलकडे जातं. ती आता मोबाईलकडेच बघत असते आणि अंजली म्हणत असते काय हो हे कसलं फुटेज आहे तुमच्या मोबाईलवरती. तेव्हा इथे आता ईश्वरी त्या फुटेजमध्ये दिसायला नको म्हणून लगेचच राकेश तो मोबाईल आपल्या हातामध्ये घेतो. तेव्हा अंजली तो मोबाईल उचलायला जातच असते, तेवढ्यातच राकेश तो फोन उचलतो आणि बाजूला घेतो. तेव्हा अंजली म्हणत असते काय हो
ते कुणाचं फुटेज आहे तुमच्या मोबाईलवरती? ते काय दिसत होतं? ती माणसं कोण होती? तेव्हा राकेश म्हणत असतो, अगं ते CCTV फुटेज आहे. मीच एका क्लायंटकडून मागवलं होतं. त्याच्या घराबाहेरील फुटेज आहे ते. मी बघत होतो की केसमध्ये त्याची काही मदत होते आहे का? म्हणून ते फुटेज मी बघत होतो, बाकी काही नाही. तेव्हा राकेश इथे विषय बदलण्यासाठी म्हणत असतो की अंजली, अगं या चहामध्ये साखरच नाही टाकली वाटतं राधाबाईंनी. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते की त्या पण ना हल्ली खूपच जास्त विसरायला लागल्यात. द्या तो चहा माझ्याकडे, मी त्याच्यामध्ये साखर टाकून आणते, नाहीतर दुसरा चहाच करून आणते द्या. तेव्हा इथे आता अंजली जात असताना तिला चक्कर येते. तेव्हा राकेश म्हणतो, काय झालं अंजली? तेव्हा अंजली म्हणते, नाही हो, मला थोडं चक्करल्यासारखं वाटलं. तेव्हा राकेश म्हणतो, तू ये बरं इकडे, इकडे ये आणि शांतपणे बस. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, काय झालं, तुला चक्कर का आली? तेव्हा अंजली म्हणते, हल्ली मला तसंच व्हायला लागलं आहे. हलकी हलकी चक्कर येत असते आणि थोड्या वेळाने मला बरं वाटतं. थांबा तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी दुसरा चहा घेऊन येते. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की बरं झालं ह्या मूर्ख बायकोने माझा मोबाईल चेक केला नाही. आत्तापर्यंत हिच्या मूर्खपणाचा मी स्वतःसाठी फायदा करत आलो आहे. पण जर कधी अंजलीने माझी जर माहिती काढण्याचा प्रयत्न केला ना, माझ्यावरती संशय घेतला, तर मात्र तिला मूर्ख बनवणं माझ्यासाठी कठीण होणार आहे, असं इथे आता राकेश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, मामा डिरेक्टली आता ऑफिसला आलेले असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की डॅड, हे तुमचं काय चाललं आहे? मला खरंच काही कळत नाही आहे. म्हणजे तुम्ही एकटे सोलो ट्रिपला काय जाता, त्याच्यानंतरला तुम्ही घरी न जाता डिरेक्टली तुम्ही ऑफिसला आलात. काही काम होतं का? काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा मामा म्हणतात, आकाश नाही रे, असं काही नाही आहे. आता बघ, मला सोलो ट्रिपला जायचं होतं, मी गेलो, माझी फ्लाईट लँडिंग करणार होती, तोपर्यंत आपलं ऑफिस चालू होण्याचा टाईम झाला होता. मग आता घरी जायला वेळ लागला असता, म्हणून मी ऑफिसलाच लगेच आलो. थोडा वेळ मी म्हणालो की ऑफिसमध्ये घालवतो, तुमच्याबरोबर जरा टाईम स्पेंड करतो, कळते का तुला? तेव्हा इथे आता काही गोष्टी या महत्त्वाच्या असतात आणि खूप महत्त्वाची गोष्ट माझ्या हाती लागली आहे असं समज. तेव्हा आकाश म्हणतो, डॅड हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा इथे आता मामा म्हणतात, आकाश तू एक काम कर ना बाळा, तू आता जा तुझं काम कर. मी आता आलो आहे ना इथे, मी थोडा वेळ थांबतो आणि एक काम करतोस का बाळा, आपल्या इथे कॅन्टीनमध्ये सँडविच खूपच छान मिळतो, माझ्यासाठी एक सँडविचसुद्धा मागव ना. तेव्हा इथे आकाश गेलेला असतो. तेवढ्यात तिथे अर्णव आलेला असतो. अर्णव म्हणतो, मामा तू डायरेक्ट घरी न जाता ऑफिसमध्ये आला आहेस, याचा अर्थ काहीतरी सिरियस आहे, बरोबर ना? मामा म्हणतात, अगदी बरोबर. तेव्हा अर्णव आता बाहेर फोन करतो आणि म्हणत असतो की मी सांगेपर्यंत कुणालाही आतमध्ये सोडायचं नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, मामा काय झालं आहे, सांगा बरं आता. तेव्हा मामा म्हणत असतात की अर्णव, मी नागपूरला गेलो होतो. जावई बापूने जो आपल्याला व्हिडिओ दाखवला होता तो खरा आहे की खोटा आहे, ही शहानिशा मला करायची होती. तो व्हिडिओ वृद्धाश्रमाचा आहे असं जावई बापूंनी आपल्याला सांगितलं होतं आणि मला त्यांच्यावरती इथे आता विश्वास नव्हता, म्हणून मी नागपूरला गेलो. तिथे गेल्यानंतर मला असं कळलं की जावई बापूंनी जो व्हिडिओ दाखवला तो वृद्धाश्रमातला नव्हताच. तेव्हा अर्णव म्हणतो, काय, मग कुठला व्हिडिओ होता तो? तेव्हा मामा म्हणतात, एका चहाच्या टपरीवरचा तो व्हिडिओ होता. तिथे एक नवरा बायको होते जे चहा विकतात, तिथला व्हिडिओ जावई बापूंनी केला होता आपल्याला दाखवण्यासाठी. तेव्हा अर्णव म्हणतो, मामा काय बोलतोयस तू, पण त्यांनी असं का केलं असेल? तेव्हा इथे मामा म्हणत असतात, मागच्या वेळेला जावई बापू मला इंदोरला भेटले होते, हे मी सांगितलं होतं, तेव्हा सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरावा नव्हता, पण आता माझ्याकडे पुरावा आहे अर्णव. आणि इथे मामांनी आता आपल्या मोबाईलमध्ये त्या आजी आजोबांचा फोटोसुद्धा काढून आणलेला असतो. मामा म्हणत असतात की जावई बापू आपल्याबरोबर खोटं बोलले की ते वृद्धाश्रमामध्ये गेले होते म्हणून. अरे मला माहितीच होतं ते कुठल्याही वृद्धाश्रमामध्ये गेलेले नाही आहेत आणि हे नवरा बायको आहेत ना, त्यांच्याकडून त्यांनी जबरदस्तीने तो व्हिडिओ करून घेतला होता. तेव्हा इथे आता मामा त्यांच्याबरोबर जो सेल्फी काढलेला असतो तो सुद्धा आता दाखवतात आणि त्याचबरोबर त्यांचा एक आता सिंगल फोटो असतो तो सुद्धा अर्णवला दाखवतात. तेव्हा मामा म्हणत असतात, बघितलंस तू, आणि ह्या लोकांना मी विचारलं तर त्यांचा कुठल्याही वृद्धाश्रमाशी काहीही संबंध नाही आहे, त्यांना कोणीही मदत केलेली नाही आहे, पैसे दिलेले नाही आहेत. ते दोघेजणं बिचारे चहाच्या टपरीवरती काम करतात, पैसे कमवतात आणि त्यांचं घर चालवतात.
तेव्हा इथे आता त्यांचा वृद्धाश्रमाशी किंवा राकेशशी किंवा राजेशशी कुणाशी काही संबंधच नाही आहे. तर इथे आता काय होणार? राकेश हे सगळं खोटं बोललेला असतो, सगळ्यांना फसवतोय ही गोष्ट आता मामांच्या आणि अर्णवच्या लक्षात आलेली असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मामा अरे पण जीजू हे सगळं का करतायत? त्यांची रिअल साईड कुठली आहे मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा आता काही करून आपल्याला शांतपणे ही गोष्ट हाताळायची आहे. अंजलीला त्रास होईल असं आपल्याला काही करायचं नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही मामा, पण आता ताईलासुद्धा सांगावं लागेल. आय नो शांतपणे ही गोष्ट हाताळायला पाहिजे. मी शांतच बोलेन ताईशी, पण मी नक्की बोलेन ताईशी. तिलासुद्धा कळलं पाहिजे ना, ताईजवळ बोलायलाच हवं असं अर्णव आता म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता अर्णव येतो आणि म्हणत असतो की ताई हे काही डॉक्टर वगैरे आले होते, तब्येत ठीक आहे ना तुझी? तेव्हा अंजली म्हणत असते, अर्णव अरे तब्येत ठीक आहे माझी, तू मामा होणार आहेस मामा. तेव्हा अर्णव म्हणतो, काय मी मामा होणार आहे? तेव्हा अंजली म्हणते, हो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की चिंटू काय झालं रे? म्हणजे मला माहिती आहे ही बातमी ऐकून तुला आनंदच झाला आहे, पण तो चेहऱ्यावरती दिसत का नाही आहे? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की ताई मी इथे खरं तर एका महत्त्वाच्या गोष्टीवरती तुझ्याजवळ बोलायला आलो होतो. आता विचार करतोय की तुला हे सगळं कसं सांगू, पण आता एवढा आलो आहे इथे तर तुला सांगायलाच हवं असं आता अर्णव म्हणत असतो. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते की अर्णव काय झालं आहे, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा अर्णव म्हणतो की नाही ती महत्त्वाची गोष्ट आहे, पण आता तुला सांगायलाच हवी. कसं सांगू त्याचा विचार करतोय, पण सांगायला तर पाहिजेच असं अर्णव आता अंजलीला म्हणत असतो.